काय विचारतोय आम्ही? हा, या आधी 25 तोळ सोनं तू घातलं होतस का? घातलं होतस का? नाही मॅडम. मग तुला काय माहित तुला झेपणार नाही ते? हा, मला आवड नाहीये सोन्याची. रोज घालायला नाही सांगत आम्ही, लग्नात घालावं लागणार. आई, अगं तू अगं अक्षू, त्यांच्याकडे जशी रीतभात असेल तसं समजावा पोरीला. जिथं तिथं आपली टिमकी वाजवून नाही चालत. सासरी जाणार तर तिथल्या रीती भाती शिकायला पाहिजे. तिथल्यासारखं वागावं लागणार. मनाला मुरड घालावी लागणार. आपलंच घोडं नाही दामटवायचं. घालेल ना ताई, घालेल. ताई प्लीज, लग्न आहे अगं. हा, काय अक्षदा? त्यांच्याकडे जशी पद्धत असेल तसं. हो, आणि अगं रोज घालायला सांगत नाहीयेत ना त्या. लग्नाच्या दिवशी घाल आणि मग काढून दे त्यांच्याकडे. हा, पटलं का? का अजून दळण दळायचंय? हा, ठीक आहे. हा, आता एक एक विषय संपू आपण. आता ते पोशाख बिशाख. मॅडम, आमच्या कपड्यांचा खर्च आम्ही करतो. उगाच तुम्हाला बर्डन नको. म्हणजे उगाच तुम्हाला त्रास नको ना. त्रास कसला त्यात? उलट तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही करतोय ना दोन्हीकडचा खर्च. पण मॅडम, मला आमचं बोलणं अजून झालं नाही. बरं ऐका, आता तुमच्या पै पाहुण्यांची काही यादी असेल तर ती आम्हाला द्या. आम्ही रिसेप्शनचा हॉल बुक करू. आणि त्या आयऱ्या बियऱ्याचं पण आम्हीच आणू. आणि बाकीचं सगळं पण आम्ही ठरवू. तुम्हाला कळवू आम्ही. हा, तुमची काही हरकत? हो, माझी हरकत आहे मॅडम. शांत शांत. आता नेलं होतं ना तुम्हाला बाहेर. कसे वागलात तुम्ही? काय सुनबाई, सुपारी. हा, सुपारी फोडायची. अहो, पण बाहेर तुम्ही शांतपणे बसत नाही ना. हा, कसं बाहेर जाणार? तुम्ही गप्प बसा. हाय का आता? अहो, तुमच्या वाणी भूमी मला बी खोलीत कोंडल तुम्हाला खाली नेलं तर. मला ठाव आहे तुम्ही बाप हायसा. तुमचा मान तुम्हासनी मिळाया हवा हाय ना. मला जरी विचार करू द्या. नगाला हात जोड, मी विचार करते. वाटलंच आम्हाला. धनाजी, तुम्ही पुढची तयारी करायला घ्या. सांग, काय हरकत आहे तुझी? बोल की, काय हरकत काय आहे तुझी? मॅडम, एवढं मोठं लग्न करायची गरज आहे का? म्हणजे लग्न छोटं आणि साधेपणाने करू असं वाटतं मला. लग्न छोटच करतोय की. 700-800 माणसं म्हणजे काय मोठं झालं काय? आमच्यासाठी खूप मोठं आहे मॅडम. आमच्यासाठी नाही. कारण तुमचं छोटं लग्न आणि आमचं छोटं लग्न यात फरक आहे.
पण लग्न छोटच होणार, पण आमच्या प्रकारचं छोट. आमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. लग्न छोट झालं तरी ते थाटामाटातच होणार, सगळं व्यवस्थित. पण मॅडम, एवढं मोठं लग्न म्हणजे 10-20 लाखांचा खर्च होईल ना? 10-20 लाखात तर पंक्ती उठतील. ठीक. म्हणजे हा सगळा वायफळ खर्च करण्याची खरंच गरज आहे का? वायफळ? लोकांना जेवायला घालणं हा वायफळ खर्च कसा? पुण्याचं काम आहे ते. आणि लग्न म्हणलं तर जेवणावेळी तर उठणारच नव. आणि लग्नात खर्च नाही करायचा तर कधी करायचा? नाही, म्हणजे मला असं वाटतं मॅडम की हा सगळा खर्च आपण लग्नावर करण्यापेक्षा जर शाळेवर केला ना तर त्याचा मुलांना फायदा तरी होईल. प्लीज मॅडम, मला एवढंच म्हणायचं. आता हिला कुठल्या भाषेत सांगायचं? अगं बाई, लग्न छोटच आहे, लय काय नाही. अंबाबाईच्या मंदिरात छोटस लग्न करू, तिकडे एक 400-500 लोक येतील. हे छोटं आहे? हा, तसं आम्ही ठरवलं तर 10-15 हजार माणसं येतील. पण आता घाईघाईत तेवढ्या लोकांना बोलावणं काही शक्य नाही, म्हणून आम्ही निवडक लोकांना बोलावणार आहोत. तेवढेच म्हणलं तर 700-800 लोक होतील. तर अधिपतींचा गोतावळा केवढा मोठा आहे काय अधिपती? होय, मास्तरीन बाईसने काहीच पटन झाले वाटतं. असं वाटायला लागले की आपण 2 ध्रुवांवर बसून बोलायला लागलोय का काय? ध्रुवन ध्रुवन. नीट ऐक अक्षदा, आता जे ठरलंय तसंच होणार. आणि राहता राहिला प्रश्न मुलांसाठी पैसे खर्च करायचा, तर तो विषय वेगळा आहे. आम्ही शाळेला जेवढा पैसा द्यायचा तेवढा देतो. घर वेगळं, शाळा वेगळी. तू दोन्ही एकत्र करू नकस. दोन्ही एकत्र आले की गडबड होते. आणि लग्नामध्ये हा शाळेचा विषय कुठे आणलास तू मध्येच? हा, शाळेचं काय ते नंतर बघू. काय विहीन बाई, बरोबर ना? हो हो हो. पण मॅडम, मला खरंच असं वाटतं हा सगळा वायफळ खर्च आहे. हा वायफळ खर्च नाही. आमच्या एकुलतं एक मुलाचं लग्न आहे आणि ते राजशाहीच व्हायला पाहिजे, हे आमचं ठरलं आहे. विद्याताई, जयदेव दादा, मुलीचे आई बाप म्हणून तुमचं काही म्हणणं असेल तर मोकळेपणाने सांगा. नाही म्हणजे मॅडम, एवढ्या मोठ्या लग्नाचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही करणार होतो. तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही खर्च करायचा नाही. सगळा खर्च आम्हीच करणार. लग्न एकदम दणक्यात करणार आम्ही. मग कसं काय होणार याची कल्पना तुम्हाला असावी, म्हणून तुम्हाला आम्ही हे सगळं सांगतोय. हे बघा, आम्ही यादी पण केले, वराकडची वधूकडची. दुर्गे, दाखव यांना. हा, बघा. सगळं करू आम्ही, तुम्ही अजिबात ताण घेऊ नका. हा, आता तुमचं काही म्हणणं असेल, काही सुचवायचं असेल, फेरबदल करायचे असेल तर सांगा आम्हाला, आम्ही नक्की करू. हा, नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही म्हणाल तसं. हे जाग झालं. आता सगळं ठरलंय तर तुमची काही हरकत नसेल तर सुपारी फोडायची का? नाही म्हणजे सुपारी आधीच फोडायला पाहिजे होती, पण घाईघाईत सगळं ठरलं त्यामुळे वेळच नाही मिळाला. पण आज याद्या झाल्या, देण्या घेण्याचं बोलणं झालंय, तर फोडून घेऊया सुपारी. काय काय रीती भातीनुसार सगळं व्हायला पाहिजे, नाही का? काय जयदेव दादा, फोडायची का सुपारी? हो, चालेल की. धनाजी, सुपारी फोडायची तयारी करा.
तर लग्नाची तारीख ठरली नव? हो ठरली. किती ऑक्टोबर? 1 ऑक्टोबर. आघाडी म्हणा की किती ऑक्टोबर? 1 ऑक्टोबर. मग फोडायची का सुपारी? हो फोडूया की, पण तुमच्याकडून कोण फोडणार सुपारी? कोण म्हणजे? आम्हीच फोडणार. मुलाचे वडील फोडतात ना सुपारी. ते आजारी आहेत, ते त्यांच्या खोलीत गेलेत. होय अगं त्यांना चैनच पडत नव्हती. सुपारी फोडायची म्हणते असं दे की. सुपारी फोडते आणि जाते. असू दे. सुपारी फोडायची ना. हा, बस बस. सावकाश बस. बस बस. लय इच्छा होती त्यांची सुपारी फोडायची. काही झालं तरी बापच आहे ना. फोडा फोडा सुपारी फोडा. अधिपती बसा बसा. फोडूया सुपारी. कुलदेवतेचं नाव घेऊया. अंबाबाईच्या नावानं चांगलं. खंडोबाच्या नावानं चांगलं. द्यायत. तुम्हाला नाही जमायचं. मॅडम, अहो मी घेतो सांभाळ. फोडू देत त्या. गायांना मान द्या. ठीक आहे दुर्गे. सावकाश सावकाश. हा साव साव. सोकीरा.
आई बाई आई अक्षय तुम्ही दोघं आई हा हा सुपारी फुटली, आता सुपारी फुटली, झालं सगळं. धनाजी त्यांना घेऊन जा, त्यांची औषधाची वेळ झाली. लक्ष्मी नारायणासारखा जोडाय म्हणतायत. हो. चल चल हा आई बाई माफ करा, ते जरा आजारी असतात. गेले होते पण आले परत अचानक. उलट बरं झालं आले ते. त्यांच्या हस्ते सुपारी फोडण्याचा विधी तरी झाला. चला झाला इथे. चला आता सगळ्यांचं तोंड गोड करा. दुर्गे मिठाई आण. काय कशाला बोलू मी? मला बोलायचं होतं तुमच्याशी. हे बघा ते तिथं का आले वगैरे मला विचारू नका, मी त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. नाही नाही, तुमच्या वडिलांबद्दल नाही बोलायचंय. हा मग ते काय होतं? काय काय होतं? अहो, तुमच्या आईसाहेबांनी सगळं ठरवलं आणि आम्हाला फक्त सांगितलं. हा लगीन त्यांनीच ठरवलं मग. नाही, लग्न ठरवलं त्याबद्दल काही नाही, पण लग्न कसं करायचं हेही त्यांनीच ठरवलं. हा मग आता लगीन त्यांनीच ठरवलंय म्हणल्यावर कसं करायचं काय करायचं त्याच ठरवतेच. पण एवढा खर्च, एवढं जंगी. हा तर जंगीच असते त्यांचं सगळं. आयुष्यातच विषय हार्ड आहे त्यांचा. चिखला दुराळा पाण्यात आग काढतात त्या कंडका जाग्यावर. तुम्हाला ओके आहे सगळं? आता कसं आहे, आईसाहेब म्हणतील ते ऐकायला लागणार मास्तरींवर. पण मला नव्हतं करायचं असं लग्न. तेच म्हणालोय, जावा आमच्या आईसाहेबांनी सांगा असं लग्न नाही करायचं, लग्नच नाही करायचं म्हणून सांगा. आली का हरिदासाची कथा मूळ पदावर? अजून येळ गेलेली नाहीये. अहो गेली ना वेळ अधिपती. संपलं आता सगळं. सुपारी फुटली ना. अक्षता पडायच्या आहेत ना. नाही पण माझ्यासाठी पडल्यातच जमायला. काहीच पटणार नाही असं दिसतंय. हो तुम्ही बोला ना प्लीज मॅडमशी, प्लीज. काय बोलू? अहो बोला तुम्ही. हे एवढा सगळा खर्च खरंच काही गरज आहे का? असं त्यासनी वाटते की गरज होणार, उकना होणार. नाही पण हे असं मला नको आहे. म्हणजे हे बघा मी तेच म्हणतोय, आपण दोघं ना मास्तरीन बाई लई लई वेगळे आहोत. ह्यो एक मुद्दा झाला, असे लई मुद्दे आहेत ज्याच्यावरून आपलं काय पटाय नाही. ध्यानात घ्या आताच. तुम्ही मला पुन्हा तेच सांगू नका. तुम्ही स्टँड का नाही घेतात? तुम्ही सांगा ना त्यांना, असं नाही करू शकत म्हणा तुम्ही. मला कळत नाही तुम्ही माझ्या बाजूने का बोलत नाही यार. कारण तुम्ही मला खरं सांगणं झालंय. तुम्ही फक्त मला खरं सांगा. झाम्मकन बोलतो मी आईसाहेबांचं. मला खरं कळलं तर बोलणं सोपं होईल का नाही मला? हो बघा, मी आता शेवटचा विचार आलोय. असं काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही लग्नाला तयार झाला? मला खरं सांगा. मला खरंच करायचंय लग्न. अडगा वाटतं का मी तुम्हाला? एवढं डोसकं आहे मला. मला चांगलं माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुम्हाला माझ्या संग लगीन करायचं नाही आहे. बदललंय माझं मत आता. कसलो कुठं बोलताय हो? माझ्या लक्षात आहे तुम्ही इसरला आजचीला. तुम्ही काय म्हणला होता? मी लग्न करणार नाहीये. कमलशीच नाही, कुणाशीच नाही आणि कधीच नाही. तुम्हाला कमल संग नव्हतं, तुम्हाला लगीनच करायचं नाही. नंतर राप्पकीनं पलटीच मारली. मला येऊन सांगितलं तुम्ही लगीन करायचं आहे, मी लग्नाला तयार आहे. हे काय? तुम्हाला नाही करायचंय का माझ्याशी लग्न? नाही करायचं का? आता मी नाही कारण सांगू शकत. सांगितलं पाहिजे ना अधिपती. तुम्ही पण सांगितलं पाहिजे मग की तुम्ही कसं काय लग्नाला एकदम तयार झाला धम्मकीना. त्याच्यातच माझं बी कारण दडलेलं आहे की मी का लग्नाला तयार नाही आहे. ते बघा साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला काल बी तेच सांगितलं, आज बी तेच सांगतो. तुम्हीच म्हणला नव मी शिकलेलो नाही. नाही आहे. शिक्षणाची दरी बिरी म्हणला की अचानक ती दरी कशी काय मिटली बरं? आमच्या आईसाहेबांचा हात आहे का याच्या? नाही नाही हो, त्यांचा काही हात नाही. मग तुमचा काहीतरी नाही इलाज आहे. नाही असंही काही.
अहो बघा मस्तरीन भाई, ऐका 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 इकडे बघा. ह्यो गुताडा ना आता लय वाढत चाललाय, इशे हार्ड होत चाललाय, तुम्हाला माहित आहे. आणि मला असं नातच नको आहे, याचा पायाच मुळात ना इलाज असेल. मला हे लगीन का नको आहे माहित आहे? कारण तुम्हाला हे लगीन नको होतं, नको आहे. पण तुम्ही का नाही वाईट गंडलाय, कशात तरी फसलाय तुम्ही. कशात फसलाय मला कळत नाही, नाहीतर मी तुम्हाला सोडवलं असतं कावाच. मला आता मागे नाही फिरता येणार. पळून जावा तुम्ही. असं कसं करेन मी? असं नाही करू शकत मी. मी पळून जातो. नको अधिपती, प्लीज. त्याला काय होतंय? ह्या आधी एकदा माझं लग्न मोडलंय मंडपात आणि त्याची शिक्षा मी आणि माझ्या फॅमिलीने भोगली आहे. नका ना आम्हाला त्या सगळ्यातून जायला लावू. आपलं लग्न ठरलंय आता आणि मला ते ठरलेल्या वेळी व्हायला हवंय. प्लीज. का एवढं सांगा. आपलं लगीन झालं नाही तर असं काय होणार आहे? आभाळ कोसळणार आहे माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर. बस. हे काय तुमचं उत्तर? ऐका ना तुम्ही, नका ना असं करू. मी जेव्हा लग्नाला नाही म्हणत होते तेव्हा तुम्हाला लग्न करायचं होतं आणि आता मी म्हणते लग्न करू, तर हे काय ऐकवताय तुम्ही मला? ऐका, आपण एक करूयात. तुम्ही ते सगळं विसरा. तुम्ही मला कारण सांगा. मी लग्नाचा सगळा पैसा गणी शाळेला देऊन टाकतो. फक्त एकदा कारण सांगा. तुम्ही मला 1000 वेळा जरी विचारलात ना अधिपती, तरी मी तुम्हाला हेच सांगेन. माझी कमिटमेंट आहे आणि आता ती मी मोडणार नाही.